ते मात्र गणेशचं स्वागत केलं या षटकारानं. नक्कीच बॅटिंगचा निर्णय का घेतला होता त्याचा प्रात्यक्षिक उदाहरण मात्र इथे पहिल्या चेंडूवरती मात्र दिलं जात आहे. अजयच्या बॅट मधून मात्र षटकार आलाय. इथे पुन्हा एकदा बॅटचा स्विंग मध्ये चेंडू मात्र आउट ऑफ द पार्क येतोय. अजून एक मोठा धमाका अजयच्या बॅट मधून षटकार. अजयच्या बॅट मधून 12 धावा धावफलकावरती. यावेळेस पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन ना फटका खेचला परंतु एकच धाव मात्र या चेंडूवरती मिळतीये टीम मोहिली टीमला. नक्कीच सुरुवात मात्र सुरेख पाहायला मिळतीये कारण 2 चेंडू मागे 2 षटकार आपण पाहिल्या अजयच्या बॅट मधून आणि तिसऱ्या चेंडूवरती मात्र सिंगल धाव पाहायला मिळतीये. नक्कीच 13 धावा धावफलकावरती आतापर्यंत मोहिली टीमच्या. यावेळेस चांगला चेंडू चांगली डिलिव्हरी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. यावेळेस कमबॅक केलं गोलंदाजानं आणि ते करणं गरजेचं आहे कारण P1चं पहिलं षटक आपण पाहतोय. संघाचं जर पाहिलं ना तर एखादा चांगला गोलंदाज असतो तो चांगला गोलंदाज खऱ्या अर्थानं आपण पाहतोय P1च्या षटकामध्ये प्राधान्य दिले जातं. यावेळेस चांगला चेंडू पुन्हा एकदा चांगला डिलिव्हरी खऱ्या अर्थानं पाहायला मिळते. जसा चेंडू मात्र गुडलेन स्पॉट वरती चेंडू आदलला तसा मात्र थोडीशी उसळी घेतली आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये देखील जाऊन भिसावतोय. इथून पुन्हा एकदा दुसरा चेंडू मात्र डॉट फेकलाय गणेश या गोलंदाजानं. आता मात्र कमबॅक केलाय गोलंदाजानं. 13 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस लोवर फुल टॉस हाडबा बॅटना फटका खेचलाय. एक धाव कंप्लीट होईल या चेंडूवरती आणि एकाच धावेवरती मात्र थांबवलं गेलंय. एका धावेनं धावफलक मात्र 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. षटक क्रमांक इथे पहिलं मात्र कंप्लीट झालंय आणि 14 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थानं आपण पाहिली आहे गोलंदाज गणेश कडनं कारण 2 चेंडू मागे 2 षटकार जरूर आले. 2 चेंडू मागे 12 धावा खर्च केल्या होत्या परंतु तिथून 4 चेंडूवरतून मात्र फक्त 2 धावा खर्च केल्या म्हणजे अशा रीतीनं मात्र 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचली मोहिली टीम. दुसरा गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय ऋतिकला आपण पाहू शकाल. नक्कीच ऋतिकला देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण बीड टीम देखील चांगली टीम आहे खऱ्या अर्थानं परंतु आता इथे जर पाहिलं तर 14 धावा धावफलकावरती. यावेळेस मात्र अक्रॉस द लाईन करण्याचा प्रयत्न होता परंतु पॉइंट रिझन मध्ये हा फटका. एकच धाव मिळते या चेंडूवरती देखील. एका धावेनं धावफलक मात्र हलतंय 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचते टीम मोहिली. नक्कीच इथून कमबॅक केलंय खऱ्या अर्थानं बीट टीमनं कारण जर पाहिलं ना तर नक्कीच जर पाहिलं ना तर दुसरा सामना देखील खेळला होता बीट टीमनं परंतु थोडंसं अपयशी ठरला होता आणि इथून री एंट्री आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र हा ट्रॅकर चेंडू त्याला लॉंग लेग रिझन मध्ये फटका दमदार पाहतोय. षटकार आला या चेंडूवरती. ठोक डीजे. यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये परंतु प्रोटेक्शन देखील तैनात केला होता. नक्कीच इथे झेल ड्रॉप केली जाते आणि त्याचा रूपांतर देखील एका धावेत केलं जात आहे. यस इथं 2 धावा मात्र या धावफलकावरती लागल्या जातील. एकच 2 ना ओके 2 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. इथे मात्र फटका फसला आहे परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू आणि ती कॉलिंग चुकीची पाहायला मिळते. नक्कीच इथे रनआउटची विकेट देखील पाहायला मिळेल.
पाहिल्यानंतर अजय स्ट्राईक एंड वरती त्याच्या बॅट मधून दोन मोठे फटके पाहिल्या. यावेळेस मात्र प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळाला. मिड विकेट क्लिअर केली. चेंडू मात्र आउट ऑफ द पार्क. येतोय 6 धाब्यांसाठी षटकार. या षटकारच्या साहाय्याने धावफलक मात्र जाऊन पोहोचलंय 29 या आकड्यावरती. नक्कीच अजय ऑन फायर मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, तिथून मात्र थांबण्याचा नाव घेत नाही. पुन्हा एकदा तोच फटका आणि तोच रिझल्ट देखील पाहायला मिळेल. 6 धाब्यांसाठी येतोय उत्तुंग असा षटकार. या षटकारच्या साहाय्याने धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय 35 या आकड्यावरती. नक्कीच षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरं इथे कंप्लीट झालाय आणि 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या मोहिली टीम. कम ऑन डीजे. पोहोचली टीम मोहिली. नक्कीच टॉस जिंकून मात्र प्रथम बॅटिंगचा निर्णय का घेतला याचं प्रात्यक्षिक उदाहरण मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये देत असताना. फलंदाज अजय आणि त्याच्या जोडीला रामदासला आपण पाहतोय. नक्कीच अजय जर पाहिला तर पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं होतं, तिथून मात्र थांबण्याचा नाव सुद्धा घेत नाही. खऱ्या अर्थानं आतापर्यंत जर पाहिला ना तर 34 या धावसंख्येवरती घेतो. या वेळेस मात्र झेलची संधी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल देखील कंप्लीट केलाय. धक्का क्रमांक जर पाहिला तर दुसरा इथे मैदानाच्या बाहेर येतोय. कम ऑन डीजे. आजच्या रात्रीमध्ये 9 बॉलचा इथे खेळ त्यानं आतापर्यंत साकारलाय आणि 33 या धाब्यांवरती आतापर्यंत त्याची पारी आपण पाहतोय. नक्कीच धावांचा पाऊस त्याचा बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र खराब चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. इट इज वाईट चेंडू. या चेंडूवरती मात्र एक धाव मिळतीय. एका धाब्यानं धावफलक हल्लं जात आहे. 36 या आकड्यावरती जाऊन पोहोचली टीम मोहिलीला आपण पाहू शकाल. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतो, चांगली डिलिव्हरी पाहायला मिळते. नक्कीच ब्लॉक होल्डचा मारा केला जातोय. इथे बॅट आणि चेंडूचा पुन्हा एकदा संपर्क होत नाही. डॉट चेंडू इथून येतोय. नक्कीच इथून कमबॅक केलाय गोलंदाजांना. कारण आज आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. कारण स्ट्राईक एंडवरच्या फलंदाजाला देखील माहिती आहे, कारण जर एखाद्या सिंगल काढून जर अजयला स्ट्राईक आणण्याचं काम केलं ना तर धाव फलक मात्र हलतं राहील, परंतु ते देखील आपल्याला पाहायला मिळत नाही. अजय आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंड वरती आणि स्ट्राईक एंड वरती जर पाहिला तर रुपेशला आपण पाहतोय. या वेळेस मात्र आडवा बाट ना झेलची संधी आणि झेल देखील सोडला गेलाय. नक्कीच इथे मात्र या चुका मात्र आपल्याला थोडासा मागडा ठरतील दुसऱ्या इनिंग मध्ये. खऱ्या अर्थानं जर पाहिला तर नक्कीच इथे आधीच जर पाहिला ना तर 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचली मोहिली टीम. नक्कीच दोन्ही टीम आपण पाहतोय जवळचा टीम खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकमेकांचा खेळ मात्र त्यांना ठाऊक आहे. या वेळेस मात्र पुन्हा एकदा बॅटच्या स्लॉट मध्ये आणि चेंडू मात्र पार्किंग प्लॉट मध्ये. क्षेत्ररक्षक राहिलाय मात्र दर्शक बनून
6 धावांसाठी येतोय षटकार. आलाय अजयच्या बाट मधून. अजय मात्र इथे थांबायचं नाव घेत नाही. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतो बाय, चांगली डिलिव्हरी पाहायला मिळते. क्रिकेटमध्ये सेफ चेंडू पाहायला मिळतो बाय. वाईड यॉर्करचा मात्र प्रयत्न केला आणि तो देखील सक्सेस राहिलाय गोलंदाजाचा. इथे धावफलक जर पाहिला तर 43 या आकड्यावरती जाऊन पोहोचले मोहिली टीम आतापर्यंत. तिसरं षटक खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा आमच्या सलामी कक्षाला सलामी देणारा येतोय उत्तुंग असा अजयच्या बाट मधून अजून एक धमाका. 6 धावांसाठी षटकार. किला कंप्लीट केलाय. धक्का क्रमांक जर पाहिला ना तर तिसरा इथे मैदानाचा बाहेर येत बोय रुपेश डगआउटच्या रस्त्याला. दिलीप आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. ज्या वेळेस पुन्हा एकदा चांगली डिलिव्हरी पाहायला मिळते. नक्कीच गुडलेन स्पॉट वरती टप्पा पडल्यानंतर मात्र उसळी घेतोय. चेंडू मात्र सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. इट इज डॉट चेंडू पाहायला मिळतोय. इथून कमबॅक केलाय. कारण जर पाहिलं ना तर 49 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्यात मोहिली टीमच्या. नक्कीच इथे सुरेख चेंडू पाहायला मिळतो. नक्कीच लगातारचा दुसरा चेंडू मात्र डॉट फेकलाय. नक्कीच जर आतापर्यंत जर विचार केला ना तर 45 धावा मात्र अजयच्या बाट मधून पाहायला मिळाल्यात आतापर्यंत. आणि आतापर्यंत जर पाहिलं ना तर 3 फलंदाज बाद झाले त्यांच्या बाट मधून. फक्त आणि फक्त 4 धावा पाहायला मिळाल्या म्हणजे 49 धावा धावफलकावरती. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. लगातार 7 तिसरा चेंडू मात्र निर्धाव फेकलाय. गोलंदाज दिलीप आपण पाहतोय. नक्कीच दिलीप देखील चांगला खेळाडू आहे खऱ्या अर्थानं. बी टीम साठी सातत्यानं खेळत आला आतापर्यंत आणि चांगली कामगिरी खऱ्या अर्थानं त्याची आतापर्यंत राहिली आहे. नक्कीच बी टीमची एक ट्रम्प कार्ड खऱ्या अर्थानं. यावेळेस हा ट्रॅकर चेंडू यावेळेस झेलची संधी आणि झेल देखील इथून कंप्लीट केलाय. धक्का क्रमांक इथे 4था मैदानाच्या बाहेर येतोय. इथे पुन्हा एकदा चांगली डिलिव्हरी पाहायला मिळते. नक्कीच दिलीपने मात्र चांगली आहे सॉरी जर पाहिलं ना दिलीपनं चांगली गोलंदाजी केली आहे खऱ्या अर्थानं. जर पाहिले तर टीम साठी आतापर्यंत जर पाहिलं ना तर
मिडन ओव्हर त्याच्या नावावरती राहिल्या. इथे मात्र 2 विकेट त्याच्या नावावरती राहिल्या. या स्पर्धेतील दुसरी मेडन विकेट दिलीपच्या नावावरती राहिली आहे आतापर्यंत. पहिल्या इनिंगला मात्र इथे फुल स्टॉप लागलाय. धावफलक जर पाहिला तर 49 या आकडावरती आपण पाहू शकाल. 50 धाब्याचं टार्गेट इथे सेट केलं गेलंय बीड टीम समोर. चला मोहिली टीम आपण लगेच मैदानात जा. वेळ कोणताही खर्च करायचा नाहीये. पहिली रात्र खऱ्या अर्थानं आपण पाहतोय बीडकरांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न आज साकारताना आपण पाहतोय. नक्कीच मान्य श्री सुधाकर घारे फाउंडेशन मैत्री चषक 2025 पर्व पहिले खऱ्या अर्थानं आज या पहिल्या रात्रीमध्ये शेवटचा सामना खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये मोहिली विपक्षात असेल बीड टीम. नक्कीच मोहिली टीमनं मात्र इथे टॉस जिंकला आणि प्रथम मात्र बॅटिंगचा निर्णय घेतला. आणि तो का घेतला याचं प्रात्यक्षिक उदाहरण मात्र अजयनं दिलंय खऱ्या अर्थानं. मैदानाच्या आतमध्ये 1 मॅन आर्मी लढला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. त्याचा बाटमधून आपण धावा पाहिल्या. 11 चेंडू त्यानं फेस केले आणि 45 धावा त्याच्या बाटमधून पाहायला मिळाल्यात. नक्कीच आता मात्र जर पाहिलं ना तर 24 चेंडू माग्या 50 धाब्याचं टार्गेट इथे सेट केलं गेलंय बीड टीम समोर. चला बीड टीम आपण देखील फलंदाज पाठवायचे लगेच. दिलीप चला फलंदाज जा लगेच मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच पंच एका षटकामागे फक्त 5 मिनिटाचा अवधी द्या. 4 षटकामध्ये फक्त 20 मिनिटाचा अवधी द्या. जर या 20 मिनिटामध्ये 4 षटकं कंप्लीट झाली नाही तर शेवटच्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक मात्र 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यायचा आहे. याची देखील नोंद घ्या. दोन्ही टीमचे कर्णधार आपण पाहतोय. चला लगेच मॅचला सुरुवात करायची आहे. पहिली रात्र खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आजची आणि आजच्या रात्रीतली चौथी लढत खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला बीड टीम आणि एका साईडला जर पाहिले तर मोहिली टीम. दोन्ही टीम खऱ्या अर्थानं जवळच्या टीम आहेत. एकमेकांचा खेळ देखील त्यांना माहिती आहे. परंतु आज जर पाहिलं ना तर मोहिली टीमनं टॉस जिंकला आणि प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतलाय. आणि बॅटिंग करत असताना 49 धावा मात्र इथे कुठून काढल्या 4 षटकामागे आणि 50 धावांचं टार्गेट मात्र इथे सेट केलं गेलं बीड टीम समोर. आणि जर पाहिलं तर बीड टीमची सलामीची जोडसाखळी देखील मैदानात दाखल झाली आहे. पहिला चेंडू सुरेख पाहायला मिळतोय. नक्कीच गुडघा टेकून मात्र फटका खेचायचा होता परंतु बॅट आणि चेंडूचा मात्र इथे संपर्क होत नाहीये. डॉट चेंडू आलाय. नक्कीच अजय आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. आणि जर फलंदाजाची जोडसाखळी जर पाहिली ना दिलीप आपण पाहतोय आणि त्याच्या जोडीला गणेशला आपण पाहू शकाल. यावेळेस चांगली डिलिव्हरी पाहायला मिळते. मागचा दरवाजा मात्र इथे खुला ठेवला आणि मागून देखील चोरी झाली. फलंदाज इथून होतोय बाद.
गोलंदाज होईल बाद. ठोक डीजे. गेला होता तो देखील मात्र तंबूच्या आसराला आपण पाहतोय आला गेला. इथे धक्का क्रमांक दुसरा मात्र इथे बसला गेलाय. विकेट हॅट्रिकच्या मुंबलट्यावर खऱ्या अर्थानं आता अजयला आपण पाहू शकाल. या बळेस मात्र चांगली चेंडू पाहतोय, चांगली डिलिव्हरी पाहायला मिळते. नक्कीच इथे डॉट चेंडू आलाय. इथे जर पाहिलं ना तर बीडच्या फलंदाजाला मात्र बांधून ठेवण्याचं काम मात्र केलंय गोलंदाज अजय ना. नक्कीच त्याची फलंदाजी देखील धारदार पाहिली आणि गोलंदाजी देखील तितकीच चांगली पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच जर पाहिलं ना तर षटक क्रमांक यस इथे शेवटचा चेंडू इथून शिल्लक असेल. नक्कीच इथे मात्र मेडन षटकच्या उंबरठ्यावरती आता गोलंदाज येऊन ठेपलाय. यावेळेस चांगला फटका आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये देखना दिमागदार फटका आलाय 6 धाब्यांसाठी. उतुंग असा षटकार. ठोक डीजे. तोपर्यंत मात्र इथे 2 धाबा कंप्लीट केल्या जातात या चेंडूवरती. 2 धाब्याने धाव फलक मात्र हलतय. धाव फलक जाऊन पोहोचतय 9 या आकड्यावरती. दुसरं षटक खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या षटकामध्ये खऱ्या अर्थानं धाबा येणं गरजेचं आहे. जर टीमला पुनरागमन करायचं असेल ना तर या षटकामध्ये कुठेतरी एका 2 मोठे फटके आले ना तर या बी टीम पुन्हा एकदा या सामन्यामध्ये पुनरागमन करू शकते. यावेळेस मात्र विकेट पाहतोय मैदानाच्या आतमध्ये.
पाहू शकाल. इथे मात्र चांगला स्ट्रोक आहे. चेंडू मात्र जाईल सीमारेखा पलीकडं. येतोय 6 धाब्यांसाठी षटकार. यस धन्यवाद डीजे. इथे षटकार आलाय खऱ्या अर्थानं बालाच्या बाट मधून. या षटकारच्या साह्यानं धावफलक जर पाहिलं तर 15 आकड्यावरती जाऊन पोहोचली बिग टीम आतापर्यंत. इथे मात्र पुन्हा एकदा स्ट्रोक चांगला होता परंतु फसलाय आणि क्षेत्ररक्षकानं मात्र चुकी केली. नक्कीच साधा सोपा झेल होता परंतु जर पाहिलं ना तर जजमेंट चुकलं क्षेत्ररक्षकाचं आणि चेंडू मात्र 2 क्षेत्ररक्षक अगदी मधोमध मात्र ट्रॅव्हल झाला आणि ते मात्र झेल सोडला आणि धावफलक जर पाहिला तर 17 आकड्यावरती जाऊन पोहोचली. नक्कीच 2 धावा या चेंडूवरती देखील मिळाल्यात. यावेळेस पुन्हा एकदा फटका फसलाय आणि इथे मात्र चुकी होणार नाही. इथे मात्र विकेट क्रमांक 4 मात्र मैदानाच्या बाहेर. बाजूने झुकताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस चांगलाच फटका पाहायला मिळतोय. अगदी आमच्या ब्लॅक स्क्रीनला मात्र धडक मारली. 6 धाब्यांसाठी येतोय षटकार. धमाका आपण पाहिलाय. नक्की 6 धाब्यांसाठी षटकार आलाय. या षटकारच्या साह्यानं धावफलक मात्र जाऊन पोहोचतोय 23 या आकड्यावरती. अजूनही जर पाहिलं तर 11 चेंडू आणि 27 धाब्यांची गरज असेल. नक्की सामना अजूनही कोणी जिंकला नाही खऱ्या अर्थानं. इथे मात्र चांगली डिलिव्हरी पाहायला मिळते. ब्लॉक होल्डचा मारा केला जातोय. इथे एक धाव मात्र कंप्लीट या चेंडूवरती. एका धावेनं धावफलक पुन्हा एकदा हल्लं जात आहे. 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचली बी टीम. नक्कीच जर पाहिला तर 10 चेंडू आणि 26 ची गरज असेल. नक्कीच इथे मात्र संघर्ष करावा लागेल कारण जर पाहिलं ना तर महिली टीमनं मात्र प्रथम टॉस जिंकला आणि बॅटिंगचा निर्णय देखील त्यांना घेतला होता. आणि जर पाहिलं तर 49 धाबा त्यानं कुठून काढल्या होत्या आणि 50 धाब्याचं टार्गेट मात्र सेट केला. अर्धा पल्ला तर इथे गाठला गेला. अजूनही अर्धा पल्ला गाठायचा. इथे मात्र झेलची संधी परंतु इथे भोतडा फाटला गड्याचा. यस इथे मात्र झेल सुटला गेलाय. नक्कीच आमचे कुमार इथे टेन्शन मध्ये पाहतोय. मेंटॉर कोच खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. इथे मात्र चांगला चेंडू होता परंतु पुन्हा एकदा भोतडा फाटला गड्याचा. काय चालू आहे काय माहित मैदानाच्या आतमध्ये. हेरा पंच उतारा कर. काय गोट्या खेळता का फुटबॉल खेळता काय माहिती हेरा. यस इथे मात्र धाबा पंच 2 धाबा. यस 2 धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचतोय 27 या आकड्यावरती. हे चॅटिंगचा प्रॉब्लेम का काय आहात. राहायचे मोबाईल घेताना चादडीत.
बॉलर चॅटिंग करीत वाटतं गडी. इथे 2 धाबा आल्यात. ज्या वेळेस मात्र आडवा बाटना फटका खेचायचा होता, परंतु पुन्हा एकदा बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही. जर या बॅट वरती चेंडू आला असताना तर नक्कीच सीमा पार देखील पाहायला मिळाला असता, परंतु इथे जजमेंट चुकलं खऱ्या अर्थानं दिलीप या फलंदाजाचा. इट इज डॉट चेंडू आलाय. जितके जितके डॉट चेंडू येतील तितका प्रेशर खऱ्या अर्थानं आपल्याला बीट टीम वरती पाहायला मिळेल. यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि चेंडू मात्र सीमारेखा पार 6 धाब्यांसाठी येतोय षटकार. तेहतीस धाबा धावफलकावरती आपण पाहू शकाल. अजूनही जर पाहिलं ना तर 6 चेंडू आणि 17 धाब्याची गरज. 6 चेंडू 17 धाबा म्हणजे जर पाहिलं ना तर 3 मोठे फटके विजयाच्या दिशेने नेऊन ठेवतील बी टीम साठी. परंतु जर एखादा जर डॉट चेंडू आला ना तर प्रेशर खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळेल बी टीम वरती. परंतु आपण पाहतोय मोहिली टीमचा गोलंदाज आपण पाहतोय शेवटचे 6 चेंडू आणि 17 धाबा रोखायचे आहेत. कोणता गोलंदाज असेल या 6 धाबा मात्र रोखणार आणि कोणता फलंदाज असेल या 17 धाबा मात्र इथून चेस करणार. नक्कीच दिलीप अजूनही मैदानामध्ये संघर्ष करतोय. नक्कीच शेवटच्या चेंडूवरती षटकार आला आणि 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचले बी टीम. नक्कीच इथून मात्र दिलीपला स्ट्राईक घेणं गरजेचं असेल. इथून कैलास आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती. कैलासला देखील ठाऊक आहे कारण दिलीपच्या बॅट मधून धाबा येत आहेत, त्याला स्ट्राईक देणं गरजेचं आहे. यावेळेस लोवर फुल टॉस आणि झेलची संधी आणि इथे मात्र झेल कंप्लीट केलाय. समोर येऊन थांबायचा आहे. या सामन्यामधून जो टीम विजय होईल तो टीम मात्र वापरले टीम समोर मात्र भिडत देईल. सेकंड राऊंड मात्र 3 षटकाचा खेळवला जाईल याची देखील नोंद घ्यायची आहे. इथे 5 चेंडू 17ची गरज. हा ट्रॅकर चेंडू आणि स्वतःचा फॉलो थ्रो मध्ये अविश्वसनीय झेल पकडला गेलाय. धक्का क्रमांक इथे 6वा लागला गेलाय बी टीमला. ठोक डीजे. पाहतोय आता खतरा मात्र कोणत्या टीमला मिळणार याच्यावरती देखील लक्ष लागलं गेलंय. इथे मात्र खराब चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच इट इज वाईट चेंडू. अवांतर धाव मात्र धावफलकावरती लागली जातीय. एका धावेनं धावफलक मात्र जाऊन पोहोचतोय 34 या आकड्यावरती. आता मात्र जर पाहिलं तर दिलीप स्ट्राईक एंड वरती आता मात्र पाहायला मिळेल कारण जी पहिल्या चेंडू पासून आतुरतेनं वाट पाहत होता स्ट्राईक एंडची आणि ती आता मात्र इथे
आउट आहे. लॉंग किपिंगला आहे. जर क्लोज असता तर अशी स्ट्राईक नाहीये. आता इथे मात्र समीकरण उरलंय. 4 चेंडू आणि 16ची गरज. दिलीप आपण पाहतोय त्याच्या बाट मधून खऱ्या अर्थानं धाबा येताना पाहिल्यात, परंतु आता या निर्णायक क्षणी खऱ्या अर्थानं येऊन टेपली. थोडीशी टीम मात्र संकटात येऊन सापडली आणि त्या संकटातून बाहेर निघणार का? दिलीप त्याच्या मनगटात देखील ताकद आहे, परंतु आज मात्र देवासारखा धावून यावा लागेल आपल्या टीम साठी. 4 चेंडू 16ची गरज. हा प्रकार आणि त्याला मात्र सरळ लॉंग ऑफ रिझन मध्ये फटका. 6 धाब्यांसाठी येतोय षटकार. आपल्या टीम साठी धावून षटकार आलाय दिलीपच्या बाट मधून. धाव फलकावरती धाबा लागल्या जात आहेत. 40 धाबा म्हणजे जर पाहिला तर अजूनही 10 धावसंख्येची गरज. 3 चेंडू 10 धाबा. नक्की सामना मात्र शेवटच्या चेंडू वरती जाईल यात मात्र तीळ भी शंका नाही, कारण सामना देखील चांगला पाहायला मिळतोय प्रेक्षकांना. यावेळेस चांगला स्ट्रोक अगदी बॅटच्या मधोमध. चेंडू मात्र आउट ऑफ द पार्क येतोय दिलीपच्या बॅट मधून. अजून एक धमाका. 6 धाब्यांसाठी षटकार. आता या चेंडूवरती जर षटकार मारला ना, जर तू ना गेला तर माझे बोकांडे बसल ना तो. यस जर मारला तर उद्या घेऊन ये. यस चला जाऊया मॅच कडे. इथे मात्र 2 चेंडू 4 धाव संख्येची गरज आणि यावेळेस दिलीपच्या बॅट मधून विजयाचा षटकार आलाय. MS धोनीच्या स्टाईल ना मॅच मात्र इथे फिनिश केलाय. फिनिश केल्या आणि त्याला मात्र OnePlus कुमार पवार यांच्याकडून OnePlus मोबाईल मात्र न्यू खरेदी करून देणार उद्याला. त्याला फ्लाइंग किस देखील दिली गेली आहे. नक्कीच इथे मॅच जिंकल्या बी टीम ना. हार्ड लक टीम मोहिली आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील टीम बीडला. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट 1 मॅन आर्मी मैदानाच्या आतमध्ये लढला गेला.